नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषाज रेसिपीज यूट्यूब चॅनलवर। तर आज मी अवघ्या 3 पदार्थांपासून एक पदार्थ बनवणार आहे। तर तो इतका सुंदर होतोय की आपण कधी मिठाईवाल्याकडनं किंवा बाजारातून आणून खाणार नाही, घरीच बनवून खाणार, इतका जबरदस्त होतोय। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि तो आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायचा आहे। तर तुम्ही पण वाटी किंवा कपाचा मेजरमेंट घेऊ शकता। जर हा पदार्थ बनवण्यासाठी मेजरमेंट परफेक्ट असेल तर हा पदार्थ एकदम सुपर बनतोय, फेल जाणार नाही, परफेक्ट बनणार। तर इथे आपल्याला हा बेसन असा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि त्यातच मी लगेच पाव चमच इतकं वेलची पूड टाकून घेते, म्हणजे आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला छान सुगंध पण येईल। अशा पद्धतीने हे सगळं आपलं चाळून झालंय। ह्या बेसनमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत। तेल साधा नॉर्मल आहे, गरम वगैरे केलेलं नाहीये। तर आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। झाल्यानंतर आपण थोडासा हाताने याला जरासा असा मिक्स करून घेऊया। तेल ह्या बेसनला छान असं मिक्स झालेला आहे। आता आपण हा बेसन थोडा साईडला ठेवूया आणि आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे 2 कढया किंवा 2 पातेले आपल्याला घ्यायचे जाड बुडाची। तर सर्वात मी आता 2 कढया घेऊन ज्यात आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे त्यासाठी मोठी कढई आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे। आता आपण बेसन 1 वाटी घेतला होता म्हणून मी इथे 2 वाटी साखर घेतली आहे आणि ह्याच वाटीच्या मापाने आपल्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचंय। पाणी टाकायच्या आधी मी त्याच वाटीच्या मापाने ह्या 2 वाट्या तेल घेतेय। जर मेजरमेंट परफेक्ट असेल तर हा पदार्थ एकदम परफेक्ट बनतोय, फेल जाणार नाही। तर 2 वाट्या तेल मी एकदम परफेक्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवतेय। मी 1 वाटी बेसन, 2 वाटी साखर, 2 वाटी तेल आणि आपल्याला साखरेचा पाक करायचा 1 तारी पाक। तर त्याच्यासाठी आपण इथे आता 1 वाटी पाणी टाकून घेणार आहोत। आता इथे मी दोन्ही गॅस चालू करून एका गॅसवर साखरेचा पाक बनवण्यासाठी ठेवलाय आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवलाय। तर तेल पण आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि साखरेचा 1 तारी पाक बनवून घ्यायचे। जास्त झाला 1, 2, 3 तारी तर आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो कडक होऊन जाईल। त्याच्यासाठी आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे आणि जेव्हा पाक होईल तेव्हा मग आपण कमी करून ठेवणार। आता साखरेचा पाक होतो तोपर्यंत आपण ज्या भांड्यात आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे त्याला मी तेल किंवा तूप व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे। पदार्थ असं अलगद निघेल, या भांड्याला चिपकणार नाही। गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आणि एका साईडला तेल पण आपला गरम होतोय। आता मी गॅसची फ्लेम मीडियम केली कारण फास्ट याच्यामध्ये पटकन हा साखरेचा पाक जास्त 2-3 तारी पाक होऊन जाईल आहे, म्हणजे बोट चिपकतो आणि अशी एक तार होते, म्हणजे हा 1 तारी पाक आपला तयार झालाय। हा बघा हा पाक। इथे मी गॅस एकदम बारीक करायची आपल्याला आणि आपण जो बेसन चाळून ठेवलेला तो याच्यामध्ये आपल्याला लगेचच टाकून घ्यायचा आहे। इथे मी मिक्सर घेतलेला आहे, म्हणजे या बेसनाला गुठळ्या होणार नाही बेसनाच्या। आपण एकीकडे टाकून हा पूर्ण याला लगेचच मिक्सरने असं फेटून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करून ठेवायची आणि हा पूर्ण आता ह्या पाकामध्ये हा बेसन एकजीव करून घ्यायचंय। इथे पूर्ण बेसन ह्या पाकामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण याला असंच फेटत राहणार आहोत। तर एकीकडे आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये 1-1 चमच असं तेल टाकून आपण याला छान असं लगेच फेटून घ्यायचं आहे आणि सहज कोणालाही जमेल इतकं सोपा आहे हा पदार्थ बनवायला आणि वेळ पण लागत नाही। जरा सांभाळून टाकायचं आहे, हातावर येऊ शकतो। तेल टाकून असं फेटायचं आणि तेल एकदाच टाकायचं नाहीये, असं थोडं थोडं करूनच तेल टाकायचं आहे।
कारण एका साईडला मी तेलाची पण बारीक गॅस करून ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि हलक्या हाताने फेटून घ्यायचे असं. आता मी इकडची गॅसची फ्लेम बंद करते तेलाची. थोडाच तेल लावायला तो आता थोडं थोडं करून टाकून घेते. आणि तुम्ही ओळखला असेलच, मी बनवते मैसूर पाक. तर घरच्या घरी पण आपण एकदम सुंदर असा मैसूर पाक बनवू शकतो. आता राहिलेला तेल मी पूर्ण टाकून घेते. म्हणजे एकदम ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही बनवला तर मैसूर पाक अजिबात फसणार नाही आणि एकदम परफेक्ट होईल. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. तर आता आपण अजून 5 मिनिटं आता असंच हलक्या हाताने फेटत राहणार आहोत. आणि जेव्हा हा कढई सोडायला लागेल तेव्हा समजायचं मैसूर पाकचा बॅटर तयार झालाय. मी आता 2 मिनिटं फक्त गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. आणि हा एकदम फास्टमध्ये आता मी फिरून घेते. आणि तुम्ही पाहू शकता हा बॅटर तयार झालाय. कढई सोडतो. गॅसची फ्लेम कमी करते आणि आता घट्ट पण झालाय आणि कढई सोडायला लागलेला आहे. इथे आपला बॅटर तयार आहे. तुम्ही पाहू शकता. हा बघा पूर्ण कढई सुटते साईडला. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते. जो तेल लावलेला भांडा आहे त्यात आपल्याला हा बॅटर लगेचच टाकून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस आपल्याला खूप इथे फास्ट करायची असते कारण आहे त्याच तिथेच हा बॅटर हा सेट होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता. म्हणजे 1 वाटी बेसन पासून जवळजवळ 1 किलो आपली ही मिठाई तयार होते. जास्त दाबून नाही घ्यायचा आहे. असंच आपल्याला वरच्यावर फक्त स्ट्रेट करायचा आहे. 5-10 मिनिटं आपण याला थंड करू. आता इथे 5 मिनिटं झाले. तर आपण लगेचच याचे आकार देऊन घेऊया. नाहीतर थंड झाल्यानंतर होणार नाहीये. सुरी किंवा कलथा घ्यायचा आहे. केक टिन मध्ये पण करू शकता. आता मी याला 1 ते 2 तासासाठी थंड करायला ठेवून देते. याला रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायचे. तर इथे आपला मैसूर पाक छान असा थंड झाला आहे. आपण याआधी त्याच्या कडा मोकळा करून घेऊया. काय बनवते असं? थांब ना बाबू. आता आपण याला काढून घेऊया. एकदम मस्त असा आपला मैसूर पाक निघला आहे. आता पण त्याला हे बघा जे कट मारले. आमची लहान बाळ असल्यामुळं ते आधीच तिने ते फोडून खाल्लेलं आहे. पाहू शकता. 1 वाटी बेसनाने असं छान असा जवळजवळ किलोपर्यंत मैसूर पाक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हा बनवू शकतो. तुम्हाला दाखवते मी एक तोडून. हा बघा इतका मऊ झालेला आहे. तोंडात घालताच विरघळणारा असा. काय बनवते मला? तर इथे आपला मैसूर पाक तयार आहे आणि तो काढेपर्यंतही कंट्रोल झालेला नाही माझ्या नातीला आणि मुलाला. तर तुम्ही पाहू शकता छान अशी त्याला जाळी पण पडलेली आहे. इथे दाखवण्याच्या आधीच अर्धा फस्त झालेला आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.